निक्की आणि बिग बॉसच्या मेकर्समध्ये एक डील झाली होती. ती डील होती की निक्कीला काहीही करून टॉप 5 मध्ये घेऊन जायचं. तर मित्रांनो, का असं मी बोलतोय, काय आहे नक्की गोष्ट, त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने आज निक्की ही डीपी आणि अभिजित सोबत बोलत असताना एक गोष्ट तिकडे बोलून जाते की काहीही करा, तुम्ही टॉप 5 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रेक्षकांच्या मतांची गरज पडत नाही. तुम्ही बिग बॉसच्या मेकर्सला, बिग बॉसला किती कंटेंट देताय यालाच सगळं महत्व आहे. मग तुम्ही कितीही घाण दिसा, तुम्हाला बाहेरून काहीही सपोर्ट नसू द्या, ते तुम्हाला टॉप 5 मध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणार. त्यानंतर ती अजून एक गोष्ट असं बोलते की टॉप 5 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणाचा मान, कोणाचा सन्मान, कोणाची इज्जत बिज्जत या असल्या गोष्टीचं काही देणं घेणं नसतं. तुम्ही कोणाचीही कितीही लायकी काढू शकता, तुम्ही कोणाचीही रिस्पेक्ट नाही ठेवू शकत. या संपूर्ण गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्ही टॉप 5 मध्ये जाऊ शकता. फक्त अट एकच आहे की तुम्ही काहीही करा, कितीही निगेटिव्ह दिसा आणि बिग बॉसला जास्तीत जास्त कंटेंट द्या. आणि म्हणजे आता एक गोष्ट स्पष्ट झाली ना की निक्कीला ही घाण करण्यासाठी, हे जी काय आता घाण केलेली आहे, कोणालाही डिसरिस्पेक्ट करून बोलणं, कोणाचाही बाप काढणं, या संपूर्ण गोष्टी ह्या ऑलरेडी ठरलेल्या होत्या की निक्कीला पूर्णपणे सूट असणार आहे की बाबा तू काहीही कर, तू कुठल्याही थरावर जा, आम्ही तुला काय काढणार नाहीयेत, आम्ही तुला शेवटच्या 5 मध्ये घेऊन जाणार आहोत म्हणजे आहोत. आणि ही कुठं ना कुठेतरी गोष्ट चुकीची आहे. बिग बॉसच्या मेकर्सची ही सर्वात मोठी चूक आहे. इथून पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये देखील कितीही मोठा तुम्ही एक सेलिब्रिटी घरामध्ये घेऊन या, पण ऑडियन्सच्या मतावरच ते सदस्य जे आहेत ते घराच्या बाहेर जाऊ द्या. खरं सांगतो, महाराष्ट्र तुम्हाला खरं डोक्यावर घेईल. कारण की जर त्या माणसाचा गेमच खूप थर्ड क्लास असेल आणि त्या माणसाला तुम्ही कितीही वरपर्यंत, कितीही त्यांनी कंटेंट देऊ द्या, तुम्ही त्याला विनर पण करून टाकलं, पण जे प्रेक्षक जे तुम्हाला बघतायत त्या प्रेक्षकांच्या मनात जर तुमच्याबद्दल मान सन्मान नसेल, आदर नसेल, तर त्याचा काय फायदा आहे? तुम्ही जिंकून देखील तिकडे काय येडेच दिसणार आहेत ना. तर मित्रांनो, हीच होती संपूर्ण डील की निक्कीला काहीही करून टॉप 5 मध्ये आणायचं. ती कितीही वेळा नॉमिनेशन मध्ये येऊ दे, ती कितीही वेळा काहीही होऊ दे, कारण की ती तुम्ही बघा कुठल्याही नॉमिनेशन मध्ये जाताना ती कधीच घाबरलेली नाही. घाबरलेली म्हणजे ती तडफड केली ती नॉमिनेट झाल्यानंतर, पण ती कधीही नॉमिनेशन मध्ये गेल्यानंतर एकदम पॅनिक झाली नव्हती. मित्रांनो, तुमचं काय मत या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.